हॅलो एव्हरीवन, मी अनुजा स्वागत करते तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल क्विक कुक विथ अनुजामध्ये। आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रातली फेमस आणि महाराष्ट्रातल्या बाहेर सुद्धा अतिशय चवीने खाल्ली जाणारी पावभाजी। आणि पावभाजी बनवताना आपण पावभाजी लवकर कशी बनेल याची शॉर्ट टिप्स काही आपण बघणार आहोत। आणि माझ्यासोबतच आज तुम्ही पण बनवून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की पावभाजी किती लवकर आणि किती चविष्ट झाली आहे ते। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्या समोर घेऊन येईल। चला तर मग बनवूया आपण पावभाजी। तर पावभाजी बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे फुलकोबी, वाटाणे, बटाटे, शिमला मिरची, बीटरूट आणि गाजर। बीटरूट आपण कलरसाठी वापरतो, हे ऑप्शनल आहे, आणि गाजर सुद्धा। या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि कुकरमध्ये टाकून घेतल्या। त्यात थोडं मीठ सुद्धा टाकून घेऊया। मीठ एकत्र करून आपण कुकरचं झाकण लावून देऊ आणि मोठ्या गॅसवर 2 शिट्या आणि कमी गॅसवर 1 शिटी करून भाज्या शिजेपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ। एक मध्यम मोठा आकाराचा कांदा मी बारीक कापून घेतला, 3 मध्यम आकाराचे टमाटर आणि मटर सुद्धा घेऊन घेतले। एका वाटीमध्ये आता आपण मसाले काढून घेऊ। त्यात तिखट, थोडीशी हळद आणि थोडासा पावभाजी मसाला घेतलेला। कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं, त्यात बटर टाकलं आणि बटर गरम करून त्यात थोडंसं जिरं, कांदा टाकून घेतलेला मी इथे। कांदा आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे, कारण आपल्याला तो मॅश करायचा आहे। प्युरीसारखं टेक्स्चर यासाठी मी याला इथे मॅश करणार आहे, आणि जर तो कच्चा राहिला तर प्युरीसारखं टेक्स्चर येणार नाही। त्यात मी टमाटर टाकून घेतले, थोडं मीठ टाकून घेईल आहे आता, आणि वाटाणे सुद्धा टाकून घेईल। याला परतवून घेऊया आणि शिजायसाठी 5 मिनिटं सोडून देऊ। आपल्या कुकरमधल्या भाज्या पण तोपर्यंत झाल्याच असतील आहे। कुकरमधल्या भाज्या मी एका भांड्यामध्ये काढून घेतल्या आणि त्याला आपण मॅश करून घेऊ। छान अगदी व्यवस्थित मॅश करून घ्यायचं, अगदी बारीक टेक्स्चर येईपर्यंत त्याला छान असं मॅश करून घेऊया। भाजीचं खूप छानसं टेक्स्चर आलेलं आहे। आता आपण कांदा, टमाटर आणि वाटाण्याला सुद्धा छान व्यवस्थित मॅश करून घेऊ। प्युरीसारखं टेक्स्चर यासाठी मी इथे मॅश करते आहे। हे बघा, असं छान प्युरीसारखं मॅश झालेलं आहे, प्युरीसारखं टेक्स्चर इथे आलेलं आहे याला। आता आपण वाटीतले मसाले टाकून देऊयात। याला छान परतवून घेऊ, शिजवून घेऊ। आणि ज्या भांड्यात मी भाजी काढली होती ती भाजी सुद्धा आपण इथे आता टाकून घेऊ। यात थोडी पाण्याची गरज मला इथे वाटत आहे, पण याच्यामध्ये आपण थंड पाणी सोडायचं नाही। याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणीच सोडावं लागेल, कोमट किंवा गरम असं पाणी सोडावं लागेल आहे। बघा, मी याच्यात गरम पाणी टाकून घेतलं आणि भाजीला एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण असं टेक्स्चर नाही आलेलं। आता ही भाजी आपल्याला 2 मिनिटासाठी शिजायला ठेवावी लागणार आहे, थोडं पाणी उकळेपर्यंत। तोपर्यंत मी एका पॅनमध्ये बटर गरम करून घेतलं आणि त्यावर पावभाजी मसाला टाकला। याच्यावर आपण छान पाव भाजून घेणार आहे बटरमध्ये, म्हणजे थोडासा मसाल्यासारखे पाव वाटतील। आपली पावभाजी पण झालेली आहे। आता आपण याला छान सर्व्ह करूया गरमागरम। यावर आता आपण छान बटर, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पिळून घेऊ। चला तर मग सांगा मला कमेंट्समध्ये किती लवकर आणि किती चविष्ट पावभाजी झाली आहे ते। माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा।